मागच्या तासामध्ये आपण बहुलक पाहत असताना खंडित पदमालेमध्ये बहुलक कसा काढतो ते पाहिलं. आता आपण पाहणार आहोत संतत पदमालेमध्ये बहुलक मोड कसा काढतात ते आपण आता पाहणार आहोत. ओके, तर तुम्हाला x आणि f चे किमती दिलेले असतात. म्हणजे x मध्ये दिलेले बघा 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8, 8 ते 10, 10 ते 12 गटामध्ये दिलेला आहे. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो संतत पदमाला म्हणतो. या दिलेला आहे 4, 9, 13, 8, 6. ओके, हे एकदा रिपीट मध्ये x आणि f मानून घ्यायचं. f ला म्हणायचं फर्स्ट आणि f मध्ये जी संख्या मोठी आहे तिला राऊंड करून टाका. 13 ही संख्या मोठी आहे तिला राऊंड केले. त्यानंतर काय करायचे सेकंड. सेकंड मध्ये काय करायचे वरून f च्या ज्या दोन दोनच्या संख्यांची गट पाडायचे. f मध्ये जी संख्या आहे त्यांचे दोन दोनचे गट पाडायचे. सुरुवातीला पहिला गट पडतो 4 आणि 9 चा. तर दोघांची बेरीज करायची आहे. ती आली 13. त्यानंतरचा गट पडतो 13 आणि 8. त्या दोघांची बेरीज आली 21 आणि त्यानंतर गट पडत नाही म्हणून डॅश. ओके, या सेकंड मध्ये सगळ्यात मोठी संख्या 21 आहे म्हणून 21 ला आपण राऊंड केलंय. त्यानंतर तिसऱ्या ऑब्झर्वेशन मध्ये काय केलंय की वरची एक संख्या f मध्ये जी पहिली संख्या आहे 4, हा जो रो आहे ही जी ओळ आहे ह्याला डॅश मारले आणि पुढच्या दोघांची गट केले 9 आणि 13. या दोघांची बेरीज केली आहे ती आली 22. 8 आणि 6 या दोघांची बेरीज केली आहे ती आली 14. सगळ्यात मोठी संख्या 22 आहे म्हणून तिला आपण राऊंड करून टाकूया. त्यानंतर चौथ्या ऑब्झर्वेशन मध्ये आपण काय केले की पहिल्या तिघांचे गट केले 4, 9, 13. या तिघांचा गट केला 4, 9, 13. त्या तिघांची बेरीज आली आहे 26 आणि त्यानंतर तिसरा गट पडतच नाहीये. तीन जणांचा गट होत नाहीये. 8 आणि 6 दोनच संख्या आहेत म्हणून डॅश डॅश म्हणजे या ठिकाणी 26 ही संख्या इतकीच आहे आणि ती मोठी आहे त्यामुळे आपण राऊंड केलं. पाचव्या ऑब्झर्वेशन मध्ये पहिली एक संख्या सोडून दिली. f मधला पहिला रो सोडून दिला 4 सोडून दिले आणि पुढच्या तिघांची बेरीज केली 9, 13, 8. ती बेरीज आली आहे 30. ओके, त्यानंतर पुढचा गट पडत नाही म्हणून डॅश. मग एकच संख्या या ठिकाणी मोठी ती म्हणजे 30 आहे तिला आपण राऊंड केले. त्यानंतर सहाव्या ऑब्झर्वेशन मध्ये काय केले आपण की पहिले दोन रो सोडून दिले 4 आणि 9 सोडून दिले आणि पुढच्या तिघांचा गट केला 13, 8, 6. या तिघांचा गट केला तो आपण त्याची बेरीज केली ती आली 27. त्यानंतर गट पडत नाही. 27 ही संख्या एकटीच आहे या ठिकाणी ती मोठी आहे म्हणून तिला आपण राऊंड केलं. त्यानंतर ह्या टेबलच्या खाली तुमच्या वहीमध्ये दुसरा टेबल काय करायचा त्याला म्हणायचं ऑब्झर्वेशन टेबल किंवा अवलोकन तक्ता. आता या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी ह्या साइडला केला अवलोकन तक्ता. मग x च्या संख्या परत जसा x मांडून घ्यायचा 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8, 8 ते 10, 10 ते 12. त्यानंतर f 4, 9, 13, 8, 6 जसा मांडून घेतला. त्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सगळ्यात शेवटी टोटल असे आपण कॉलम तयार केले. पहिल्या ऑब्झर्वेशन मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 13. लक्षात घ्या पहिलं ऑब्झर्वेशन म्हणजे तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे वारंवारिता आहे तो f आहे. त्यातली पहिली संख्या जी असते मोठी ती आपण त्याला फर्स्ट ऑब्झर्वेशन म्हणत असतो. म्हणजे पहिला ऑब्झर्वेशन f चा असतो त्याच्यातली मोठी संख्या 13 आहे म्हणून पहिल्या ऑब्झर्वेशनला आपण टिक मार्क केला. त्यानंतर दुसरा ऑब्झर्वेशन 21 ही संख्या मोठी आहे आणि ती 13 आणि 8 या दोघांची बेरीज आहे म्हणून 13 आणि 8 या दोघांचं पण टिक मार्क केलं. त्यानंतर तिसऱ्या ऑब्झर्वेशन मध्ये 22 ही संख्या मोठी आहे आणि ही 9 आणि 13 या दोघांची बेरीज आहे म्हणून 9 आणि 13 या मध्ये 9 आणि 13 तिसरं ऑब्झर्वेशन टिक मार्क. चौथ्या ऑब्झर्वेशन मध्ये बघा काय केलंय 26 ही संख्या मोठी आहे या तिघांची बेरीज आहे 4, 9, 13 म्हणून 4, 9 आणि 13 या तिघांसोबत आपण टिक मार्क मारले. त्यानंतर पाचव्या ऑब्झर्वेशन मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 30 आहे. एकटी संख्या आहे तर दुसरी संख्या नाहीच आहे. त्या तिघांची बेरीज कोणाची आहे 9, 13 आणि 8 या तिघांची बेरीज करून 30 ही संख्या मिळाली म्हणून 9 आणि 13 आणि 8 यांच्या सोबत टिक मार्क मारला. सहाव्या ऑब्झर्वेशन मध्ये काय केलं आपण की वरच्या दोन संख्या दोन लाईन्स दोन ओळी आपण सोडून दिल्या आणि पुढच्या तिघांची गट केले. पुढच्या तिघांच्या गटामध्ये काय आले 13, 8, 6 या तिघांचा गट झाला. ती संख्या त्याची बेरीज केली ती आली 27 आणि ह्या 27 संख्या
संख्या मोठी आहे 31 आहे, म्हणून 13, 8 आणि 6 या तिघांसमोर आपण काय केलं टिक मार्क केलं. त्यानंतर पुढचं काय करायचं आपल्याला की पहिल्या रो मध्ये किती टिक मार्क आहे, एकच टिक मार्क आहे. दुसऱ्या रो मध्ये किती आहे, 3 आहे. त्याच्यानंतरच्या रो मध्ये किती आहे, 6. त्याच्यानंतरच्या रो मध्ये किती टिक मार्क आहे, 3. आणि शेवटच्या रो मध्ये एकच टिक मार्क आहे म्हणून 1 दिलं. याच्यामध्ये 6 आहे, टोटल मध्ये 6 ही संख्या मोठी आहे. याचा जो x आहे 6 ते 8 ते त्याचं उत्तर आहे असं आपण म्हणतो गणित पद्मावलीमध्ये, बरोबर. पण इथे काय करायचे, गट आला. काय गट आला, 6 ते 8. उत्तर 6 आहे का 8 आहे का 6.5 आहे माहित नाही, का 7 आहे का 7.5 आहे का समथिंग काय असेल ते माहित नाही. ते माहित करण्यासाठी आपण काय केलं, इथे क्लास बरोबर काय आहे ते लिहून ठेवलं. 6 ते 8 आपला गट आलाय 6 ते 8. त्यानंतर आपलं सूत्र संतत पद्मावलीमध्ये ते वापरायचे ते म्हणजे z बरोबर L1 प्लस F1 मायनस F0 2 भागिले 2F1 मायनस F0 मायनस F2 कंसामध्ये L2 मायनस L1 हे गुणाकारामध्ये याच्या. ठीक आहे. आता याच्यातला F1 म्हणजे काय, F1 म्हणजे तुमचा जो गट आलाय 6 ते 8 त्याच्या सोबतची जी फ्रिक्वेन्सी असते ती असते F1. ठीक आहे. आणि या फ्रिक्वेन्सी आलेल्या गटाच्या फ्रिक्वेन्सी म्हणजे आलेल्या गटाच्या वारंवारतेच्या वरची संख्या असते F0 आणि आलेल्या गटाच्या वारंवारतेचा किंवा F च्या संख्येची खालची संख्या असते F2. ओके. L1 म्हणजे काय, L1 म्हणजे आलेला जो गट आहे त्याची लहान संख्या आणि L2 म्हणजे आलेल्या गटातली मोठी संख्या. आता या सूत्रामध्ये हे सगळे अंक मांडून घ्यायचे. पहिल्यांदा वाटल्यास डाटा मांडून घ्या. F1 किती आहे, F1 आहे 13. F0 किती आहे 9. त्यानंतर F2 किती आहे 8. L1 किती आहे 6. L2 किती आहे 8. हे असा डाटा मांडून घ्या आणि या डाटा मांडलेल्या डाटामध्ये हे त्याचे जे आन्सर्स असतील त्याचे काही अंक असतील या सूत्रामध्ये ठेवून द्या. L1 ची किंमत किती आहे 6 प्लस ला प्लस. त्यानंतर F1 ची किंमत किती आहे 13 त्याच्या जागेवर लिहिलं. मायनस ला मायनस. F0 ची किंमत किती आहे 9 F0 च्या जागेवर लिहिलं. भागिले 2 ला 2. F1 ची संख्या किती आहे 13. दोन्ही संख्येमध्ये काय आहे गुणाकाराचा संबंध आहे. 2 गुणिले 13. त्यानंतर मायनस ला मायनस. त्यानंतर F0 ची संख्या 9 मायनस ला मायनस. F2 ची संख्या 8. L2 किती आहे L2 किती आहे 8 आणि L1 किती आहे 6. 8 मधून 6 गेले 2 राहतात आणि वरती 13 मधून 9 गेले 4. हे 6 ला 6 आणि ते 2 गुणिले 13 34. 9 आणि 8 या दोघांना एकत्र केलं आपण तर ते किती आलं -17. कारण की दोन्ही -9 -8 दोघांना एकत्र केला -17. आता इथे काय होईल हे बघा 13 मधून 9 गेले 4 आहे. ते 6 ला 6 से छोडते आपण प्लस का प्लस छोडले होते. 8 मधून 6 गेले 2 राहिले आणि ते 2 गुणिले 13 26. 9 आणि 8 यांची एकत्र बेरीज केली आणि ती आली 17 मायनस ला मायनस. त्यानंतर z बरोबर 6 ला 6 प्लस ला प्लस या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 2 8. 26 मधून 17 गेले 9 बरोबर. आता बरोबर आता खाली जागा नाही म्हणून इकडे मांडलं बरोबर. 6 ला 6 अधिक ला अधिक 8 ला 9 ला भागला 0.8 म्हणून z बरोबर 6.88 0.88 म्हणजे 6.88 म्हणजे z बरोबर आला 6.88. आलेलं हे 6.88 तुमच्या या गटामध्ये बसते का 6 ते 8 या गटामध्ये बसते का बसतंय म्हणजे तुमचं उत्तर इथं करेक्ट आहे. अशा प्रकारे संतत पद्मावलीमध्ये आपल्याला गणित करायचं आहे. समजलं का? एनी काही प्रॉब्लेम असेल तर सांगा.